नमस्कार, मी दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. हे बघा, आपण पफ स्लीव्ज आज बनवणार आहोत. ट्रेंडमध्ये आहे हे. सेंटर काढून कपड्याचा 2-2 इंचचा आपण मार्जिन केलेलं आहे. प्लेट्स पाडणार आहोत आपण. हे बघा, दोन्ही साईडनी 2-2 इंचचे आपण सेंटर काढून 2-2 इंचच्या खुणा केलेल्या आहेत. आपल्याला जेवढ्या प्लेट पाहिजे तेवढ्या सेंटरपासून आपण चुन्या पाडून घेणार आहोत. 1 2 3 4 अशा चुन्या पाडायच्या. आपल्याला जशा प्लेट पाहिजेत तशा अशा प्रकारे आपण चुन्या पाडून घेणार आहोत दोन्ही साईडनी. अशा प्रकारे या बाजूने पण आपण प्लेट्स पाडून घेणार आहोत. हे बघा कशा प्लेट पाडल्यात आपण. आता त्याच्यावर शिलाई टाकून घेणार आहोत. आता वरच्या साईडनी पण आपल्याला पिना लावून प्लेट्स पाडायचे आहेत. अशा प्रकारे पिना लावून आपण प्लेट्स पाडून घेणार आहोत. कापड खूप सिल्की असल्यामुळे प्लेट्स पकडण्यास अवघड जात आहे. अशा प्रकारे खेचून घ्यायचं. आपल्याला पफ स्लीव्ज बनवायचे आहेत. अशा प्रकारे पिना लावून घेणार आहोत आपण. बघा किती सोपी पद्धत आहे. 2-2 इंचच्या आपण ज्या खुणा केल्या होत्या त्यावरच पकडून आपण पिना लावून घेणार आहोत. स्ट्रेट खेचून जरा कपडा, नंतर प्रेस मारून घेणार आहोत. अशा प्रकारे बघा किती सुंदर प्लेट्स पडल्यात. आता जे आपण पेपर कटिंग केलं आहे ते पेपर त्या कपड्यावर ठेवून सेंटरला पिना लावून घ्यायचे आहेत. बघा, आता आपल्याला दोन्ही साईडला थोडं कापड कमी वाटतंय, त्याच्यामुळे जॉईंट मारायला लागतील. कापड कमी असल्यामुळं असा प्रॉब्लेम होतो. बघा बघा कसा. या साईडला पण आपण शिलाई टाकून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण सेंटर काढून घेऊया. सेंटर काढल्याच्या नंतर पेपरवर शिलाई टाकून घेणार आहोत आपण. बघा, आता इथे कापड कमी असल्यामुळे जॉईंट कसा द्यायचा तेही मी सांगणार आहे. अशा प्रकारे जॉईंट देणार आहोत आपण. बघा दोन्ही साईडला. आणि आता शिलाई टाकून घेणार आहोत. जॉईंट कसा द्यायचा ते पण दाखवलेलं आहे आपण. कापड कमी पडल्यास बघा सुंदर पफ स्लीव्ज बनवणार आहोत आपण. ट्रेंडिंग पफ स्लीव्ज बनवत आहोत आपण. अशा प्रकारे दोन्ही पेपर कटिंग करून घेतलेले आहेत. आता जो पेपर आहे तो आपण काढून टाकणार आहोत. बघा पेपर काढून टाकला आहे. आता पेपर काढून टाकल्याच्या नंतर आपण जी बॉर्डर लावली आहे ना, बॉर्डर लावायची आहे. ती बॉर्डर घ्यायची आपण. ती बॉर्डर आपण 4 इंचची काढलेली आहे. काठ कमी असल्यामुळे मोठी बॉर्डर पण छान दिसते. थोडे एक्स्ट्राच काढले, काठ कमी आहेत म्हणून. अशा प्रकारे आपण शिलाई टाकून घेतली. बघा त्याच्यावरती दाब शिलाई मारून घेणार आहोत आपण. व्यवस्थित बघून दाब शिलाई करणार आहोत. दुसऱ्या बाईला पण तसंच सेम प्रोसेस करायची आहे. बघा
बघा सेम प्रोसेस केली आहे आपण. बाही ही आपण खूप सोपी पद्धतीत दाखवलेली आहे. आता त्याच्यावर छोटीशी लेस लावणार आहोत, नाजूक एकदम मॅचिंग अशी लेस लावून आपण त्याचा लुक अजून वाढवणार आहोत. एक बटन पण आपण लावणार आहोत मिरेंच्या इथे, आपण ज्या चुन्या फाडल्यात तिथे शो बटन लावणार आहोत. त्याचा लुक एंडला दाखवणार आहोत आपण. बघा किती छान दिसते ती लेस. आता आपण अस्तर कापले तो अस्तर फोल्ड करून घेणार आहोत. अस्तर पलटी करणार आहोत आपण. बघा दोन्ही अस्तींला हाताला अस्तर फोल्ड करून घेणार आहोत. पिनांचा वापर खूप पुरेपूर होतो. बघा बघा कसा आस्तीन आपण बनवले आहेत, खूप छान दिसतात. आस्तीन खूप छान वाटतात. हे पफ स्लीव्स बोलतात, ट्रेंडिंग मध्ये आहेत पफ स्लीव्स. ट्रेंडिंग पफ स्लीव्स आपण करतोय. अशा प्रकारे अस्तर जॉईंट करून घेणार आहोत आपण. बघा आता आपण अस्तर कट पण करून घेऊया. अस्तर कट करून घेऊया. बघा